जगाचं राजकारण एकीकडं आणि कोल्हापूरचं राजकारण एकीकडं. इथं आमदारकीचं आश्वासन पुढच्या वेळेला बघू असं म्हणून मोडलं तरी चालतंय. इथं खासदारकीचं गणित कोणाचं काय ठरतंय यावर सुटतंय. पण गोकुळच्या सभेला खुर्ची मिळाली नाही तर मात्र भांडणं होऊ शकतात. आता खुर्ची मिळाली नाही म्हणून जशी भांडणं होऊ शकतात तशीच खुर्ची सोडायची नाही म्हणूनही होतात. इकडे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली. कोणी यात्रा काढतंय, कोणी होम मिनिस्टर भरवतंय. पण रंकाळ्यावर चर्चा आहे, गोकुळचं कसं भावा काय काय असं विचारल्यावर गोकुळच्या राजकारणात कोण कोणाला कसं भारी पडतंय, नेमक्या काय गेमा सुरू आहेत. विद्यमान अध्यक्षांनी राजीनामा देऊन तलवार मॅन केली असली तरी तिढा का सुटलेला नाही, अशा प्रत्येक प्रश्नाचं संदर्भासहित उत्तर मिळतंय. तेच ऐकून तुम्हाला सांगायला आलोय. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. गोकुळ दूध संघाच्या राजकारणातली लेटेस्ट बातमी काय तर विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळेंनी आपली तलवार मॅन केली. त्यांनी मंगळवारी आपल्या राजीनाम्याचं पत्र संचालक विश्वास पाटील यांच्याकडे सोपवलं. मागच्या 8-10 दिवसांपासून डोंगळेंनी राजीनामा न देण्याची भूमिका घेत बंडाचा झेंडा उगारल्यानं गोकुळच्या राजकारणात तिढा निर्माण झाला होता. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची भूमिका यात चर्चेत आलेली आणि गोकुळमध्ये चालणारं गटातटाचं राजकारण सुद्धा. रविवारी मंत्री हसन मुश्रीफ आणि अरुण डोंगळे यांच्यात बैठक झाली, ज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून राजीनामा द्या अशा सूचना मुश्रीफांनी डोंगळे यांना केल्याचं सांगण्यात आलं. आणि त्यानंतर मंगळवारी डोंगळेंनी राजीनामा दिला. पण डोंगळेंनी राजीनामा दिला असला तरी गोकुळच्या राजकारणाचा तिढा सुटला आहे का, तर सगळ्यात आधी तिढा निर्माण कशामुळे झाला या प्रश्नाचं उत्तर बघावं लागेल. 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडी पॅनलनं गोकुळची निवडणूक जिंकली. त्यावेळी हे दोन्ही नेते महाविकास आघाडीमध्ये एकत्र होते. दर 2 वर्षांनी अध्यक्ष बदलेल आणि शेवटी 1 वर्षासाठी अध्यक्षपदाची संधी मिळेल हा अध्यक्षपदाचा फॉर्म्युला होता. त्यानुसार सुरुवातीला 2 वर्ष विश्वास पाटील अध्यक्ष राहिले. 2023 मध्ये त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर मुश्रीफ पाटील पॅनलचे अरुण डोंगळे अध्यक्ष झाले. फॉर्म्युल्यानुसार त्यांनी 15 मे 2025ला राजीनामा देणं अपेक्षित होतं, पण त्यांनी बंडाचं निशाण उभारल्याची चर्चा झाली. आपलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालं असून त्यांनी आपल्याला राजीनामा देऊ नका असं सांगितलं आहे. नवा अध्यक्ष हा महायुतीचाच असावा अशी भूमिका डोंगळे यांनी घेतली. त्यामुळं राज्याच्या राजकारणातलाच फॉर्म्युला आता गोकुळमध्येही चालणार का हा प्रश्न विचारला जाऊ लागला. टीकांचे बाण सुद्धा सुटायला लागले. पण बंटी पाटील असतील किंवा हसन मुश्रीफ हे दोघंही डोंगळे लवकरच राजीनामा देतील या भूमिकेवर कायम होते. पण मुळात डोंगळेंनी अशी भूमिका का घेतली तर यासाठी आपल्याला गोकुळचं गटातटाचं राजकारण थोडक्यात समजून घ्यावं लागतं. तर साधारण 30 वर्ष महादेवराव महाडिक आणि PN पाटील या दोघांनी आपली गोकुळवरची सत्ता कायम ठेवली. 2021च्या निवडणुकीत PN पाटील, महादेवराव महाडिक आणि धनंजय महाडिक या सत्ताधाऱ्यांच्या राजर्षी शाहू आघाडीला काँग्रेसचे बंटी पाटील, राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे संजय मंडलिक या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हादरा दिला. त्यानंतर 2 वर्षांसाठी विश्वास पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. पण दरम्यानच्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या. शिवसेनेत फूट पडली आणि संजय मंडलिक महाविकास आघाडीपासून वेगळे झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि हसन मुश्रीफ महाविकास आघाडीपासून वेगळे झाले. पण तरीसुद्धा गोकुळचे गट तट अबाधित होते. आता अरुण डोंगळेंनंतर बंटी पाटील समर्थक नेत्याला अध्यक्षपद जाणार याची चर्चा जोरदार होती. पण अशातच अरुण डोंगळेंच्या राजीनामा न देण्याच्या भूमिकेमुळे तिढा निर्माण झाला. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बरेच बदल झाले असले तरी गोकुळचे गट तट मात्र शाबूत आहेत. त्यामुळेच राज्याचं राजकारण गोकुळमध्ये नको अशी भूमिका सत्ताधारी गटाकडून घेतली गेली. पण यावेळी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीच भूमिका या राजकारणात चर्चेत आली. साहजिकच प्रश्न उभा राहतो की डोंगळेंनी ही भूमिका नेमकी का घेतली. तर स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील हे दोन्ही नेते गोकुळच्या राजकारणात आपली ताकद राखून आहेत. विश्वास पाटील यांच्याकडे साधारण 2000 ठरावधारक मतदार आहेत, तर हाच आकडा अरुण डोंगळेंसाठी 1000 ठरावधारक मतदारांचा आहे. त्यामुळं पुढच्याच वर्षी होणारी गोकुळची निवडणूक जिंकायची असेल तर हे दोन्ही नेते आपल्या बाजूने असल्याचं फायद्याचं ठरतं. त्यामुळेच रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा सध्या आहे. अरुण डोंगळेंना महाडिक गटाचा पाठिंबा असल्याचंही काही स्थानिक पत्रकार सांगतात. कारण जर गोकुळच्या राजकारणातली हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील ही जोडी फुटली, महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जायचा निर्णय झाला तर याचा जास्तीत जास्त फायदा हा महाडिक गटाला होणार आहे. त्यामुळे महाडिक गटाची यातली भूमिका निर्णायक आहे. दोन्ही गटांसाठी आत्ताचं वर्षभरासाठीचं अध्यक्षपद महत्त्वाचं आहे. कारण
यातून पुढच्या निवडणुकीसाठीची पेरणी करता येणार आहे. जास्तीत जास्त ठरावधारक मतदार या वर्षभरात जोडून घेता आले तर ह्याचा फायदा अर्थातच संबंधित गटाला होणार आहे. त्यामुळेच वर्षभरावर असलेली निवडणूक, राज्यात आणि खास करून कोल्हापुरात बदललेली राजकीय समीकरणं हे यामागचं महत्त्वाचं कारण आहे. आता या समीकरणात निवडणुकीच्या राजकारणात बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ ही जोडी एकत्र नसली तरी गोकुळच्या राजकारणात या दोन नेत्यांची ताकद एकत्रच आहे. ही ताकद वेगळी झाली तर सध्या विरोधात असलेल्या महाडिक गटाला गोकुळमध्ये कमबॅक करायची संधी आहे. पण यात आणखी एक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी गोकुळच्या राजकारणात इंटरेस्ट का घेतला आहे. तर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. कोल्हापूरच्या राजकारणात जिल्हा बँक आणि गोकुळ दूध संघाची भूमिका महत्त्वाची असते. सध्या कोल्हापुरात महायुतीनं 10-0 असं वर्चस्व ठेवलं आहे, तर दुसऱ्या बाजूला जिल्हा बँकेत सुद्धा महायुतीचंच वर्चस्व आहे. साहजिकच महायुतीला कुठं होल्ड बसवायचा बाकी आहे तर ते आहे गोकुळ. त्यातही गोकुळच्या राजकारणामुळे मुश्रीफ आणि बंटी पाटील ही जोडी फुटली तर त्याचा परिणाम बंटी पाटलांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ताकदीवर सुद्धा होऊ शकतो असं सांगितलं जातंय. कोल्हापुरात महायुतीची ताकद असली तरी ती बड्या नेत्यांमध्ये विभागली जाणार आहे. पण असं असतानाच बंटी पाटील यांची ताकद विभागली गेली तर विधानसभा निवडणुकांनंतर बंटी पाटलांना आणखी बॅकफूटला खेचता येऊ शकतं. सोबतच हसन मुश्रीफही बॅकफूटला गेले तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्याची संधी मिळते. आता या सगळ्या तिड्याचं सोल्युशन कसं मिळणार, तर सुरुवातीला अध्यक्षपदाच्या एका वर्षासाठी बंटी पाटील यांचे समर्थक बाबासाहेब चौगले यांचं नाव चर्चेत होतं. तर विश्वास पाटील, अजित नरके, नवीद मुश्रीफ, प्राध्यापक किसन चौगले यांच्या नावाची चर्चा आहे. त्यात अरुण डोंगळे यांनी आधी अध्यक्षपदी कोण येणार त्यांचं नाव सांगा मग निर्णय घेतो अशी भूमिका घेतली होती. हसन मुश्रीफ यांनी डोंगळेंना अध्यक्षपदावर कोण असेल हे नाव सांगितलं आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे. सोबतच अरुण डोंगळेंच्या मुलाला कौलव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देण्याचंही मान्य केल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलंय. त्यामुळं डोंगळेंच्या नाराजीवर तोडगा निघाल्याची चर्चा असली तरी अध्यक्षपदासाठी कोणाचं नाव नक्की होणार हा प्रश्न चर्चेत आहेच. विश्वास पाटील अध्यक्षपदासाठी इच्छुक नाहीत, नवीद मुश्रीफ अध्यक्ष होणार नाहीत हे स्वतः हसन मुश्रीफ यांनीच सांगितलंय, तर नरके आणि चौगले यांचं नाव फारसं चर्चेत नाही. अशावेळी आपली ताकद कायम ठेवून इतर नेत्यांचा विरोध शांत करण्याचा दुहेरी डाव बंटी पाटील खेळू शकतात, तो शशिकांत पाटील सुळेकर यांचं नाव पुढे करून. शशिकांत पाटील हे बंटी पाटील यांचे समर्थक आहेत, पण त्यांची सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे ते गोकुळ दूध संघ अस्तित्वात आणणारे संस्थापक आनंदराव पाटील सुळेकर यांचे सुपुत्र. साहजिकच संस्थापकांच्या सुपुत्रांना विरोध करण्याची जोखीम कुणालाही परवडणारी नाही. वर्षभरावर आलेली निवडणूक बघता या गोष्टीचा प्रचंड मोठा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, जो सध्या सत्तेत असलेल्या बंटी पाटलांना आपल्या बाजूने वळवता येऊ शकतो. शशिकांत पाटील सुळेकर यांचं नाव पुढे आलं तर महायुती म्हणून भूमिका घेण्याची मागणी असताना संस्थापकांचा मुलगा हे कारण मोठं असल्यानं मुश्रीफांच्या पारड्यातली ताकद विनाअडथळा शशिकांत पाटील सुळेकर यांच्या पारड्यात पडू शकते. म्हणजेच ही बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यासाठी विन विन सिच्युएशन ठरू शकते. आमदार चंद्रदीप नरके, संचालक अमरसिंह पाटील यांच्याशी असलेले नातेसंबंध सुद्धा शशिकांत पाटील सुळेकर यांची बाजू भक्कम करताना दिसतात. पण याबद्दल महाडिक गटाची, अरुण डोंगळेंची भूमिका काय असणार आणि शशिकांत पाटील सुळेकर यांचं नाव समोर आल्यावर फडणवीस आणि शिंदे हे राज्य पातळीवरचे नेते काय भूमिका घेणार यावर तिढा सुटणार की नाही या प्रश्नाचं उत्तर अवलंबून असणार आहे. मुळात आणखी एक चर्चा अशी सुरू आहे की हा तिढा सुटला तरी सुद्धा आगामी राजकारणात खळबळ करण्याची हीच संधी ठरणार आहे. गोकुळ दूध संघाच्या राजकारणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.